देशाच्या संसदेमध्ये अखेर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं। गेली अनेक महिने या विधेयकावर देशभरात वादविवाद चर्चा सुरू होती। अखेर 4 एप्रिलच्या पहाटे राज्यसभेत सुद्धा या विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यात आला। वक्फ सुधारणा विधेयकामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं कलम समाविष्ट करण्यात आलंय। वक्फ सुधारणा विधेयकाच्या कलम 3 ड आणि 3 ई नुसार भारतामधील पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या ऐतिहासिक वास्तू आणि आदिवासींच्या जमिनींना वक्फच्या अतिक्रमणापासून संरक्षण दिलं जाणार आहे। वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणांचा इतिहास पाहता या कलमाची प्रासंगिकता आपल्याला लक्षात येईल। वक्फच्या कचाट्यात नेमक्या कुठल्या ऐतिहासिक वास्तू सापडल्या होत्या, वक्फच्या दाव्यांना नेमका कशाचा आधार होता, हे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर। MHAMTV मध्ये आपलं स्वागत। 2024च्या डिसेंबर महिन्यात भारताच्या पुरातत्व खात्याने केलेल्या सर्वेक्षणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। या सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की पुरातत्व खात्याच्या 250 स्मारकांची नोंद वक्फची मालमत्ता म्हणून करण्यात आली आहे। 250 स्मारकांच्या या लांबलचक यादीमध्ये दिल्लीची जामा मशीद, मध्य प्रदेश येथील स्थानची स्तूपा तर कर्नाटकाच्या बिडार येथील अनेक मशिदींचा सुद्धा समावेश आहे। यावर्षी जानेवारीमध्ये महाकुंभच्या माध्यमातून भक्तीचा महासंगम लोकांना अनुभवायला मिळाला। गेली अनेक शतकं जिथे भक्तीचा जागर होतो त्या स्थानावर वक्फचा दावा असल्याचं सांगितलं गेलं। मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रिझवी या इसमाने हा दावा केला होता। दक्षिण भारतामध्ये वक्फच्या अतिक्रमणाचं वारं गेले अनेक काळ सुरू आहे, परंतु 2022 सालच्या सप्टेंबर महिन्यात एक अत्यंत अजब प्रकार बघायला मिळाला। कावेरी नदीच्या काठी वसलेलं थिरुचेंतुरई या संपूर्ण गावावरच वक्फ बोर्डाने दावा ठोकला होता। गमतीचा भाग म्हणजे याच गावात 1500 वर्ष जुनं सुंदरेश्वर मंदिरावर सुद्धा हा दावा करण्यात आला होता। या प्रकारानंतर गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष बघायला मिळाला। अखेर विविध संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने तात्पुरता तोडगा म्हणून या वक्फचा हस्तक्षेप फेटाळून लावला। श्रीकृष्णाची राजधानी असलेल्या द्वारकेचं महत्त्व सर्वांना परिचित आहेच। द्वारका नगरीतील 8 छोट्या बेटांवर वक्फ बोर्डाने दावा केला होता। गुजरात उच्च न्यायालयात हा सर्व प्रकार गेल्यावर न्यायाधीशांनी उलट दावा करणाऱ्या वक्फ बोर्डालाच फटकारलं होतं। जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल। प्रेमाचं प्रतीक असं मानलं जाणाऱ्या ताजमहालवर सुद्धा दावा करण्यात आला होता। ताजमहालच्या मालकीचा वाद सर्वप्रथम 1998 मध्ये सुरू झाला। फिरोजाबाद इथला एक व्यापारी इरफान बेदार याने उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाकडे ताजमहलला वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात यावी असा अर्ज केला होता। इरफान बेदार याच्या अर्जानंतर वक्फ बोर्डाने वर्षानुवर्ष ताजमहालचं व्यवस्थापन करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नोटीस बजावली। याच कारणामुळे ताजमहालच्या मालकीबाबत कायदेशीर संघर्ष सुरू झाला। मालकीचा दावा करताना वक्फ बोर्डाकडे मात्र कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता। अखेर या वादावर एप्रिल 2018 साली पडदा पडला। सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी यावर कठोर भाष्य केलं। ते म्हणाले, ताजमहाल वक्फ बोर्डाचा आहे हे भारतात कोण स्वीकारेल? 150 वर्षांपेक्षा जास्त काळ ताजमहाल ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता। त्यानंतर तो केंद्र सरकारकडे आला। पुरातत्व खात्याने त्याची जबाबदारी घेतली असून ताजमहालचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्यांचाच आहे। वक्फ सुधारणा कायद्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश बसणार आहे। आपल्या देशातील पुरातन वास्तू म्हणजे आपला समृद्ध वारसा आहे। केवळ स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी जर कोणी त्याला लुबाडणार असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, हाच संदेश या कायद्याच्या माध्यमातून दिला गेला आहे असं दिसून येतं। वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि MHAMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।